पवई एन्काउंटर प्रकरणी ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना पत्र लिहिलंय। पोलिसांवरील विश्वास उडवणाऱ्या प्रकरणामध्ये कोर्टाने हस्तक्षेप करावी अशी मागणी त्यांनी केली। पवई प्रकरणात पोलिसांनी फेक एन्काउंटर केल्याचा नितीन सातपुते यांनी दावा केलेला आहे। पवई एन्काउंटर प्रकरणामध्ये ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना पत्र लिहिलेलं आहे। पवई प्रकरणात पोलिसांनी फेक एन्काउंटर केल्याचा सातपुतेंचा दावा आहे। माझा राजकीय चोऱ्या करण्याचा धंदा नाही असं महाजन यांनी म्हटलंय। खडसेंच्या घरी झालेल्या चोरीच्या घटनेवर महाजनांनी ही मिश्किल प्रतिक्रिया दिली। मीच 5-6 वर्षांपासून खडसेंच्या सीडीची पेन ड्राईव्हची वाट पाहतोय असंही महाजन यांनी म्हटलंय। चोरीच्या दिवशी मी मुंबईला पत्रकारांना सांगितलं की बाबा चोरी आज झाली। मी 2 दिवस झाले माननीय मोदीजी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये आहे। दुसरी चोरी झाली त्यावेळेला 2-3 दिवस मी तिथे होतो। माननीय अमित भाई शाह आलेले होते, त्यांच्या कार्यक्रमात मी होतो। म्हटलं मग माझं नाव घेतलं तर तुम्ही माझा पुरावा राहा की बाबा चार्जेस झाले इथे त्यासोबत पिढी पण गेले भाऊ। आता बाबा माझा की चोऱ्या माऱ्या करायचा धंदा नाही, तुम्हाला काय वास येतोय आपण सांगितलं पाहिजे। आता तुम्हीच वारंवार जाऊन तिथे विचारतायत तुम्हाला काय मिळालं काय करायचं हे तुम्ही मला सांगा, ते मला सांगा ना। मी वाट बघतोय 5-6 वर्ष झाले। नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासावर 130 मतदार नोंदणी झाली। मनपा आयुक्त निवास हे विभागाचं ठळक ओळख चिन्ह म्हणून नमूद करण्यात आले, तर 130 मतदारांची नोंदणी आयुक्तांच्या निवासावर झालेली आहे। ही माहिती वास्तवाशी विसंगत असल्याचं स्पष्टीकरण समोर आले। कोणत्याही मतदाराच्या पत्त्यावर आयुक्तांचे निवासस्थान असं नमूद नाही। बच्चू कडू यांच्या निवासस्थानाची उच्चस्तरीय चौकशी करा। भाजप आमदार प्रवीण तायडेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केली। बच्चू कडू यांनी गोरगरिबांच्या जमिनी लाटून निवासस्थान बांधलं। भाजप आमदार प्रवीण तायडेंनी बच्चू कडूंवर हा आरोप केलाय। चाकणकरांनी संपदा मुंडेंचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला असा आरोप रुपाली पाटील यांनी केलाय। महाराष्ट्रातील जनतेनं रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली असंही रुपाली पाटील यांनी म्हटलंय। संवेदनशील व्यक्ती ही महिला आयोगाच्या पदावर बसवावी अशी मागणी सुद्धा रुपाली पाटील यांनी केली। रुपाली चाकणकर याची राजीनाम्याची मागणी मी नाही तर महाराष्ट्रातील माता भगिनी यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर जे काही चारित्र्य हनन प्रेसमध्ये केलं त्याच्यावरनं महाराष्ट्राची जनता करत आहे आणि त्यांनी तो राजीनामा माननीय अजितदादा असतील, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे असतील साहेब त्यांच्याकडे केलेली आहे।